नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटेचम महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग एम ए भाग 2 सेमिस्टर 3 या वर्गासाठी मी प्राध्यापक गणेश सुखदेव रोडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय प्रशासन संरचना आणि संघटन या विषयाच्या अंतर्गत भारतीय सनदी सेवा या प्रकरण क्रमांक 4 याची आपण चर्चा करत आहोत आणि त्यामध्ये मागील काही भागात आपण भारतीय सनदी सेवा यांचा उगम कसा झाला, त्यांचं महत्त्व काय, त्यांची वैशिष्ट्ये काय, अखिल भारतीय सनदी सेवांचं वर्गीकरण या विविध घटकांविषयी माहिती बघितली. विद्यार्थी मित्रांनो, खरं तर ह्या ज्या सनदी सेवा असतात, ह्या सनदी सेवांची जी भरती प्रक्रिया असते ती लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून होते हे आपण काल बघितलं. मग ह्या लोकसेवा आयोगाच्या संदर्भात माहिती घेणं हे इथं आपल्याला क्रमप्राप्त ठरतं. सुरुवातीला आपण लोकसेवा आयोगाच्या निर्मितीचा उद्देश काय होता तो बघूया. अखिल भारतीय ज्या सेवा आहेत भारतातील त्याचबरोबर केंद्रीय सेवा, भारतीय प्रशासकीय सेवा, राज्यसेवा या तीनही सनदी सेवांमधील सेवकांची जी भरती असते ती लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून केली जाते. सनदी सेवकांच्या भरतीसाठीच लोकसेवा आयोगाची स्थापना करण्याचा उद्देश असल्याचं आपल्याला दिसतं. आणि म्हणून राज्याच्या प्रशासनामध्ये उच्च दर्जा कायम राखण्यासाठी या सनदी सेवकांमध्ये कार्यक्षमता, लायक व योग्य व्यक्तींची भरती होणं हे आवश्यक असतं. आणि प्रशासनाचा दर्जा हा अखेरीस प्रशासनात कार्य करणाऱ्या किंवा प्रशासन चालविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या व सेवकांच्याच गुणवत्तेवर आपल्याला अवलंबून असल्याचं दिसतं. आणि म्हणूनच सनदी सेवेतील सेवकांची भरती करताना विशेष दक्षता घ्यावी लागते. सनदी सेवकांच्या भरतीचे अधिकार राजकीय नेत्यांच्या किंवा राजकारणी व्यक्तींच्या हाती सोपवण्यात आले तर आपल्याला कळेल की भरती करताना पक्षपात आणि वशिलेबाजी ह्या गोष्टी मोठ्या प्रमाणावर त्यामध्ये शिरकाव होईल याची भीती सांगता येते. आणि म्हणूनच तसं जर झालं तर मग राज्याच्या प्रशासनाचा जो दर्जा आहे तो दर्जा, त्याची कार्यक्षमता ढासळण्याला विलंब लागणार नाही. आपण दैनंदिन व्यवहारामध्ये बघतो की जिथे राजकारण आलं तिथे वशिलेबाजी, त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या गोष्टी, पक्षपात तिथे आपल्याला शिरकाव करताना दिसतो. आणि म्हणून हे प्रशासनातील भरतीच्या संदर्भात होऊ नयेत म्हणून प्रशासनाचा दर्जा आणि कार्यक्षमता राखण्यासाठी आणि हा धोका टाळण्यासाठी सनदी सेवकांच्या भरतीचं कार्य हे एखाद्या स्वतंत्र व निपक्षपाती यंत्रणेवर सोपवणं हे श्रेयस्कर ठरतं. आणि म्हणूनच आपल्या घटनाकारांनी ह्या गोष्टीची त्यांना पूर्ण जाणीव होती आणि त्या दृष्टीनं काही घटनात्मक तरतुदी करून ठेवल्या. भारतीय सनदी सेवकांच्या भरतीच्या पद्धती कशा असतील या संदर्भात घटनात्मक तरतुदी कोणत्या आहेत, घटना कलम 309, 310, 311, 312 त्या संदर्भात आपण मागील भागात चर्चा केलेली आहेत. आणि मग या सनदी सेवकांच्या भरतीसाठी लोकसेवा आयोगाची तरतूद भारतीय संविधानाच्या घटना कलम 315 अंतर्गत आपल्याला घटनाकारांनी करून ठेवलेली दिसून येते. आता ही घटना कलम संविधानातील घटना कलम 315 अंतर्गत केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग आणि संयुक्त लोकसेवा आयोग अशा 3 प्रकारच्या लोकसेवा आयोगांच्या स्थापनेची तरतूद करण्यात आलेली आहे. आता भारतामध्ये सर्वप्रथम 1919चा जो मॉन्टेग्यू चेम्स्फोर्डचा जो कायदा होता, ह्या कायद्याने अशा आयोगाची स्थापना करण्यात यावी अशी त्यामध्ये शिफारस केलेली आपल्याला दिसून येते. पुढे 1935चा भारत सरकारविषयक जो कायदा होता त्या कायद्यातही लोकसेवा आयोगाची तरतूद असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग ह्या कायद्याने संघ राज्याच्या लोकसेवा आयोगाप्रमाणेच प्रांतांच्या मध्ये देखील लोकसेवा आयोगाची व्यवस्था केलेली आपल्याला दिसून येते. आणि तीच परंपरा स्वतंत्रोत्तर भारतासाठी घटनाकारांनी पुढे आपल्याला चालवलेली दिसून येते. मग प्रत्यक्षात आपण केंद्रीय लोकसेवा आयोग याची तरतूद काय आहेत त्याची आपण बघूया. आता भारतीय राज्यघटनेने संघ राज्यासाठी, भारत हे संघराज्यात्मक
शासन व्यवस्थेचे स्ट्रक्चर असलेली व्यवस्था म्हणून आपल्याला दिसून येतं. मग या भारतीय संविधानाने भारतीय संघराज्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे, ज्याला आपण युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे UPSC असं आपण त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतो, आणि आपल्यापैकी बरेच विद्यार्थी या अशा स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे असतात. मग ह्या केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते भारतीय संघराज्यासाठी. मग याची रचना काय आहे, केंद्रीय लोकसेवा आयोगाची रचना ती आपण थोडक्यात बघू. त्यामध्ये एक अध्यक्ष आणि इतर सदस्य असतात. केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये सर्वसाधारण हा एक अध्यक्ष असतो आणि त्याच्या जोडीला इतर सदस्य असतात. आयोगातील सदस्यांची संख्या राज्यघटनेने ठरवून दिलेली नाही आहेत. म्हणजे आयोगामध्ये किती सदस्य असावेत ते ठरविण्याचा अधिकार हा भारताच्या राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे. आणि त्याचप्रमाणे आयोगाचे अध्यक्ष व इतर सदस्य यांच्या सेवा शर्ती निश्चित करण्याचा अधिकार देखील हा राष्ट्रपतींना दिलेला आपल्याला दिसून येतो. परंतु त्यांच्या सेवा शर्ती त्यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना हानिकारक ठरतील अशा प्रकारे त्यामध्ये त्या बदलल्या जाऊ शकत नाही, ही अट मात्र घटनेने त्यामध्ये घालून दिलेली आहे. म्हणजे त्यांना त्यांच्या सेवेविषयी शाश्वती देण्याचा प्रकार त्यामधनं केलेला दिसून येतो. मग या आयोगातील अध्यक्ष आणि सदस्यांसाठी पात्रता काय असते, तर सर्वसाधारण केंद्रीय लोकसेवा आयोगातील सदस्यांच्या पात्रतेबाबत अशी तरतूद आहे की आयोगातील निम्मे सदस्य किमान हे केंद्र किंवा राज्य सरकारच्या सेवेमध्ये कमीत कमी त्यांनी 10 वर्ष कार्य केलेलं असलं पाहिजे. त्यांना 10 वर्षाचा सनदी सेवेचा अनुभव असला पाहिजे. ही एक महत्त्वपूर्ण पात्रता त्यामध्ये मांडली जाते. म्हणजे प्रशासनाचे उत्तम असे जे जाणकार असतात ती अपेक्षा त्यामध्ये आपल्याला असल्याचे दिसून येते. मग ह्या आयोगातील सदस्यांचा कार्यकाल काय असतो, तर सर्वसाधारण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्यांचा कार्यकाल किंवा त्यांचे अधिकार पदाची मुदत तो आपल्या पदावर रुजू झाल्यापासून 6 वर्ष इतकी असते आणि तो वयाच्या 65 वर्षापर्यंत अधिकार पदावर राहू शकतो. म्हणजे याचा अर्थ असा होतो की सदस्याच्या अधिकार पदाची 6 वर्ष मुदत किंवा त्याच्या निवृत्तीचे 65 वर्ष यापैकी जी तारीख प्रथम येईल त्या तारखेस त्याला पदत्याग करावा लागतो. अशा स्वरूपात त्याचा सर्वसाधारण कार्यकाल असतो. पण त्याही व्यतिरिक्त आयोगाच्या सदस्याला त्याच्या अधिकार पदाची मुदत संपण्यापूर्वी देखील तो स्वतः आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतो आणि जर त्याला असं द्यायचं असेल तर तो राष्ट्रपतींकडे आपल्या पदाचा पदत्याग करून राजीनामा देऊ शकतो. त्याचबरोबर आयोगातील सदस्यांची बडतर्फी किंवा त्यांना पदच्युत करणं याचे देखील प्रक्रिया आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाला किंवा इतर कोणत्याही सदस्याला जर बडतर्फ करायचं असेल तर त्याला त्या सदस्याच्या गैरवर्तनाच्या कारणावरून बडतर्फ करण्याचा अधिकार हा केवळ भारताच्या राष्ट्रपतींना देण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. परंतु एखाद्या सदस्याला बडतर्फ करण्यापूर्वी त्याची चौकशी करण्याविषयी राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाला कळवतात आणि सर्वोच्च न्यायालय राज्यघटनेच्या कलम 145 मधील ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींप्रमाणे त्या सदस्याची चौकशी करून त्या संबंधीचा आपला अहवाल राष्ट्रपतींना सादर करत असतात. आणि मग या चौकशीत संबंधित सदस्य हा जर दोषी असल्याचं आढळल्यास राष्ट्रपती त्याला बडतर्फ करू शकतात. तसेच आयोगाचा अध्यक्ष किंवा इतर सदस्य यांच्यापैकी कोणाच्याही गैरवर्तनासंबंधी राष्ट्रपतींनी वरीलप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाला चौकशी करण्यास सांगितलं असेल तर त्या चौकशीच्या काळातही राष्ट्रपती संबंधित सदस्यास त्याच्या पदावरून दूर करू शकतात. हा देखील राष्ट्रपतींचा एक महत्त्वपूर्ण अधिकार आपल्याला सांगतो. आणि एकूणच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाला किंवा इतर कोणत्याही सदस्याला तो दिवाळखोर असल्यास किंवा तो अधिकार पदाच्या मुदतीत त्याच्या कामाव्यतिरिक्त अन्य एखाद्या ठिकाणी वेतनप्राप्तीची सेवा करीत असल्यास किंवा तो शारीरिक अथवा मानसिकदृष्ट्या
दुर्बल असल्यास राष्ट्रपती त्यास पदावरनं दूर करू शकतात. हाही राष्ट्रपतींचा आयोगाच्या अध्यक्ष किंवा सदस्यांना बडतर्फ पदच्युत करण्याचा एक महत्त्वपूर्ण अधिकार आपल्याला त्यामध्ये सांगता येतो. त्याचबरोबर अन्य काही सेवा शर्ती आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या संदर्भात आपल्याला सांगता येतील आणि त्या म्हणजे अशा की केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाला निवृत्तीनंतर म्हणजे त्याची वयाची 65 किंवा 6 वर्षे ही जी पूर्ण झाल्यानंतर तो निवृत्त होतो आणि मग त्याला त्याच्या निवृत्तीनंतर केंद्र सरकारच्या किंवा घटक राज्य सरकारच्या नोकरीमध्ये प्रवेश करता येत नाही. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या इतर सदस्यांना केंद्रीय किंवा राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून मात्र काम करता येऊ शकतं, परंतु त्यांना केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांच्या अखत्यारीतील अन्य कोणत्याही पदावर काम करता येत नाही. ही एक महत्त्वपूर्ण बाब आपल्याला त्या संदर्भात लक्षात घेणं आवश्यक आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष आणि इतर सदस्य यांच्या वेतनासह आयोगाचा संपूर्ण खर्च सर्व खर्च हा भारताच्या संचित निधीतून केला जातो. याचा अर्थ असा होतो की हा खर्च संसदेत मताला टाकण्याची गरज नसते, तशी आवश्यकता नसते, कारण तसं जर केलं तर याचा अर्थ सरकारचं नियंत्रण त्यावरती प्रस्थापित होण्याची शक्यता असते आणि म्हणून त्यापासून सरकारी हस्तक्षेपापासून राजकीय हस्तक्षेपापासून त्याला दूर ठेवण्यासाठी संचित निधीतून आयोगाचा संपूर्ण खर्च त्यामध्ये केला जातो. केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष व इतर सदस्य यांना आपलं कार्य स्वतंत्रपणे आणि निपक्षपातीपणे करता यावं या उद्देशानं या काही महत्त्वपूर्ण तरतुदी त्यामध्ये केलेल्या आपल्याला दिसून येतात. मग आता सर्वात महत्त्वपूर्ण जो प्रश्न आहे तो असा की केंद्रीय लोकसेवा आयोगाची कार्य काय आहेत. तर सर्वसाधारण आयोगाची काही महत्त्वपूर्ण कार्य आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील. त्यामध्ये पहिलं आपल्याला असं सांगता येईल की अखिल भारतीय सेवा आणि केंद्रीय सेवा यामध्ये ज्या नेमणुकीसाठी करावयाच्या ज्या परीक्षा असतात, नेमणुकांसाठी ज्या परीक्षा घ्यायच्या असतात त्या परीक्षा घेणं आणि ह्या परीक्षांमध्ये भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा, भारतीय विदेश सेवा आणि इतर महत्त्वाच्या ज्या केंद्रीय सेवा आहेत या सेवांसाठी ह्या परीक्षा घेतल्या जातात आणि ह्या परीक्षा घेण्याची मुख्य जबाबदारी ही केंद्रीय लोकसेवा आयोगावरती आपल्याला असले आणि हे महत्त्वपूर्ण कार्य आयोगाचं आपल्याला सांगता येतं. त्याचबरोबर राष्ट्रपतींनी जर विचारणा केली तर कोणत्याही गोष्टीबाबत राष्ट्रपतींना सल्ला देणं हे एक देखील महत्त्वपूर्ण कार्य आहे. त्याचबरोबर संसदेनं कायदा करून आयोगाकडे सोपवलेली जी अतिरिक्त कार्य असतात ती पार पाडणं देखील हे आयोगाचं एक महत्त्वपूर्ण कार्य आहे. आपल्या कामासंबंधीचा वार्षिक अहवाल राष्ट्रपतींना सादर करणं हे देखील एक आयोगाचं कार्य आहे. 2 किंवा अधिक घटक राज्यांनी जर विनंती केली तर त्या संबंधित घटक राज्यांना संयुक्त सेवा भरतीच्या ज्या योजना असतात त्या योजना तयार करण्यास आणि त्या राबविण्यास मदत करणं हे देखील आयोगाचं एक महत्त्वपूर्ण कार्य आहे. एखाद्या राज्याच्या राज्यपालाने केंद्रीय लोकसेवा आयोगाला जर विनंती केली तर आयोग हा राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीनं संबंधित राज्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करू शकतो. आता जसं आपण म्हटलं की केंद्रीय लोकसेवा आयोग हा राष्ट्रपतींना म्हणजे केंद्र सरकारला काही महत्त्वाच्या प्रश्नांवर सल्ला देण्याचं कार्य करतो. तर कोणत्या बाबतीमध्ये आयोग राष्ट्रपतींना आणि इव्हन केंद्र सरकारला सल्ला देऊ शकतो. तर सर्वसाधारण आपल्याला असं सांगता येतं की ज्या सनदी सेवा आहेत त्या सनदी सेवा त्यांची पदं यांची भरती करण्याच्या पद्धती ज्या आहेत त्या पद्धतींच्या संबंधीच्या ज्या सर्व बाबी आहेत त्या संदर्भात ते सल्ला देऊ शकतात. सनदी सेवा आणि त्यातील पदं यामध्ये नेमणूक करताना एका सेवेतून दुसऱ्या सेवेमध्ये बढती असेल, त्याचबरोबर बदली देताना असेल, बदली करताना बढती देताना कोणत्या तत्वांचा अवलंब करावा आणि अशा नेमणुका बढत्या बदल्या याकरिता उमेदवारांची पात्रता किंवा योग्यता कशी ठरवावी याबाबत आयोग सल्ला देऊ शकतो.
त्याचबरोबर केंद्र सरकारच्या सेवेत कार्यरत असलेल्या सेवकांच्या शिस्तविषयक गोष्टींबाबत देखील आयोग महत्त्वपूर्ण सल्ला देऊ शकतो. केंद्र सरकारच्या सनदी सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याने आपले कर्तव्य बजावित असताना केलेल्या कृतीबाबत त्याच्या विरुद्ध जर न्यायालयात खटला भरला गेला तर मात्र त्यासंबंधीचा खर्च हा भारताच्या संचित निधीतून केला जावा अशी मागणी त्या कर्मचाऱ्याने केली असेल तर त्या मागणीच्या विचाराबाबत ते सल्ला देऊ शकतात. त्याचबरोबर केंद्र शासनाच्या सनदी सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याला आपले कर्तव्य बजावत असताना जर काही इजा झाली, दुखापत झाली असेल आणि त्या संदर्भात त्याने सेवानिवृत्तीची मागणी केली असेल तर त्या कर्मचाऱ्याला त्यासंबंधी द्यावयाच्या रकमेबाबत काय निर्णय घ्यावा या संदर्भात सुद्धा आयोग सल्ला देऊ शकतो. म्हणजे आयोगाची ही महत्त्वपूर्ण कार्य आपल्याला त्यामध्ये सांगता येतील. जसं राष्ट्रपतींना ते सल्ला देतात तसं सरकारला देखील सल्ला देण्याचा अधिकार आयोगाकडे असल्याचं दिसून येतो. म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग हा सल्लादायी स्वरूपाची संघटना आपल्याला असल्याचं दिसतं. केंद्र सरकारला सल्ला देणं आणि निरनिराळ्या बाबींसंबंधी शिफारशी करणं एवढ्यापुरतंच त्यांचं कार्य मर्यादित असतं. आयोगाने केलेल्या शिफारशी सरकारवर ह्या मुळीच बंधनकारक नसतात, परंतु त्यांच्या शिफारशी सरकारकडून स्वीकारल्या जातात असा सर्वसाधारण आपल्याला अनुभव दिसून येतो. लोकसेवा आयोगाच्या शिफारशींचा स्वीकार करण्याची एक चांगली परंपरा केंद्र सरकारने निर्माण केलेली दिसून येते. ही भारतीय प्रशासकीय व्यवस्थेचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य, एक वेगळेपण आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळे त्यांचा सल्ला आणि शिफारशी ह्या निश्चितच वजनप्राप्त असतात, निश्चितच त्या योग्य आपल्याला असल्याचं दिसून येतं. ही गोष्ट देखील महत्त्वपूर्ण आहे. शेवटी काय तर एकूण आयोगाचं सर्वात महत्त्वपूर्ण जर जे कार्य असतं तर तो आपला अहवाल तयार करणं आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाला आपल्या कामाचा वार्षिक अहवाल हा राष्ट्रपतींना सादर करावा लागतो. राष्ट्रपती हा अहवाल संसदेपुढे ठेवण्याची व्यवस्था करतात आणि या अहवालासोबत सरकारने आयोगाच्या कोणत्या शिफारशी नाकारल्या याची देखील माहिती देणं हे आवश्यक असतं. तसंच आयोगाच्या शिफारशी का नाकारल्या याचा खुलासा देखील सरकारला संसदेमध्ये करावा लागतो आणि म्हणूनच आयोगाने सुचवलेल्या शिफारशी या सरकारच्या दृष्टीनं आणि प्रशासकीय व्यवस्थेच्या कार्यक्षमतेच्या दृष्टीनं या निश्चितच महत्त्वपूर्ण असल्याचं आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, जसं केंद्रीय सनदी सेवांच्या भरतीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोग आहेत तसंच घटक राज्यांच्या सनदी सेवकांच्या भरती संदर्भात एक राज्य लोकसेवा आयोगाची तरतूद देखील भारतीय संविधानामध्ये आपल्याला केलेली दिसून येते. खरं तर भारतीय राज्यघटनेने घटक राज्यांसाठी स्वतंत्र सनदी सेवांची तरतूद केलेली आहे. राज्यांसाठी वेगळ्या राज्यसेवांची तरतूद त्यामध्ये केली असल्यामुळं राज्य लोकसेवा आयोगाची निर्मिती करणं घटनाकारांना आवश्यक वाटलं आणि त्यामुळेच आपल्या राज्यघटनेत राज्यांसाठी राज्य लोकसेवा आयोगाची निर्मितीची व्यवस्था करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. मग राज्य लोकसेवा आयोगाची रचना काय आहेत तर ते देखील आपण त्यामध्ये बघूया. केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग यांच्या रचनेत बऱ्याच प्रमाणात आपल्याला साम्य असल्याचं दिसून येतं. घटक राज्याचा जो राज्य लोकसेवा आयोग आहे त्यातही एक अध्यक्ष आणि त्याच्या जोडीला इतर सदस्य असतात. राज्य लोकसेवा आयोगातील सदस्यांची संख्या राज्यघटनेने ठरवून दिलेली नाही. ही संख्या ठरवण्याचा अधिकार हा संबंधित राज्याच्या राज्यपालांना देण्यात आलेला आहे. त्यांची नियुक्ती ही संबंधित राज्याच्या राज्यपालाकडूनच केली जाते. राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या सेवा शर्ती निश्चित करण्याचा अधिकारही राज्याच्या राज्यपालालाच देण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. परंतु सदस्यांच्या सेवा शर्ती त्यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना हानिकारक ठरतील अशा प्रकारे त्या बदलता येत नाही. ही मात्र घटनात्मक तरतूद आपल्याला दिसून येते. मग या सदस्यांची पात्रता काय असते तर राज्य लोकसेवा आयोगातील निम्मे सदस्य हे किमान केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांच्या सेवेत त्यांना किमान 10 वर्ष कार्य केल्याचा अनुभव असावा ही एक महत्त्वपूर्ण अट आपल्याला सांगता येते. त्यांचा कार्यकाल म्हणजे राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांचा कार्यकाल
किंवा त्यांच्या अधिकार पदाची जी मुदत असते तो आपल्या पदावर रुजू झाल्यापासून 6 वर्ष किंवा त्याची वयाची 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत असतो. म्हणजेच त्याच्या अधिकारपदाची 6 वर्षाची मुदत किंवा वयाची 62 वर्ष पूर्ण यापैकी जी तारीख प्रथम येईल त्या तारखेला त्याला पदत्याग करावा लागतो. तसंच आयोगाचा सदस्य त्याच्या अधिकारपदाची मुदत संपण्यापूर्वी देखील आपला राजीनामा राज्यपालांकडे देऊन स्वतः पदत्याग करू शकतात. राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची देखील बडतर्फीची व्यवस्था घटनेमध्ये करून ठेवलेली आहे. म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य आणि राज्य लोकसेवा आयोगांचे सदस्य यांची बडतर्फीची पद्धत ही एकसारखीच आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार राज्यपालांना असला तरी त्यांना मात्र संबंधित सदस्यांना बडतर्फ करण्याचा अधिकार असल्याचं दिसत नाही. राज्यघटनेने त्यांना पदच्युत करण्याचा अधिकार हा भारताच्या राष्ट्रपतींना दिलेला दिसून येतो. म्हणजे राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाला किंवा इतर कोणत्याही सदस्याला राष्ट्रपती हे गैरवर्तनाच्या कारणावरून पदच्युत करू शकतात. परंतु हा निर्णय घेण्यापूर्वी राष्ट्रपती संबंधित अध्यक्षाची किंवा सदस्याची चौकशी करण्याविषयी सर्वोच्च न्यायालयाला सांगतात. सर्वोच्च न्यायालय घटनेच्या 145व्या कलमातील तरतुदींप्रमाणे त्या सदस्याची चौकशी करून त्या संबंधीचा आपला अहवाल राष्ट्रपतींकडे सादर करतात. आणि मग या चौकशीत संबंधित सदस्य जर दोषी असल्याचं सिद्ध झाल्यास तरच राष्ट्रपती त्याला पदच्युत करतात. त्याचप्रमाणे आयोगातील एखाद्या सदस्याची वरील कारणासाठी चौकशी चालू असेल तर त्या चौकशीच्या काळात राज्यपाल त्याला त्याच्या पदावरनं तात्पुरतं मात्र ते दूर त्याला करू शकतात. एकूणच राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाला किंवा इतर कोणत्याही सदस्याला तो दिवाळखोर असेल किंवा आपल्या अधिकारपदाच्या कालावधीत तो त्याच्या कामाच्या व्यतिरिक्त इतर दुसऱ्या एखाद्या ठिकाणी आर्थिक लाभाचं पद त्यांनी धारण केलेलं असेल किंवा तो शारीरिक अथवा मानसिकदृष्ट्या दुर्बल असेल तर त्याला त्याच्या पदावरनं दूर करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना देण्यात आलेला दिसून येतो. इतरही काही तरतुदी यांच्या संदर्भात सदस्य आणि अध्यक्षांच्या संदर्भात केलेल्या आहेत. म्हणजे राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाला आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून काम करता येतं. पण तसं त्याला इतर कोणत्याही राज्य लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणूनही काम करता येतं. परंतु केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यातील अन्य कोणत्याही लाभाच्या पदावर त्याला काम करता येत नाही. राज्य लोकसेवा आयोगाच्या इतर सदस्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून काम करता येत असतं. तसंच त्यांना त्यांचा त्याच राज्याच्या किंवा इतर कोणत्याही राज्याच्या लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणूनही त्यांना काम करता येतं. परंतु केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांच्यातील अन्य कोणत्याही लाभाच्या पदावर त्यांना काम करता येत नाही. राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किंवा इतर सदस्य यांची त्याच जागेवर फेरनियुक्ती करता येत नाही. एकूणच राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि इतर सदस्य यांचे वेतन आणि भत्ते हे देखील संचित निधीतून आयोगाचा संपूर्ण खर्च राज्याच्या संचित निधीतून केला जातो. ही गोष्ट देखील महत्त्वपूर्ण आपल्याला सांगता येते. मग राज्य लोकसेवा आयोगाची कार्य काय आहेत ती बघणं देखील आपल्याला क्रमप्राप्त ठरतं. राज्य लोकसेवा आयोगाच्या कार्यांचं स्वरूप हे आपल्याला केंद्रीय लोकसेवा आयोगांच्या कार्याप्रमाणेच असल्याचं दिसून येतं. तरी पण राज्य लोकसेवा आयोगाची काही महत्त्वपूर्ण कार्य कोणती आहेत ते आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील. एक म्हणजे की राज्य सरकारच्या सेवेत करावयाच्या ज्या नेमणुका असतात त्या नेमणुकांसाठी परीक्षा घेणं हे एक महत्त्वपूर्ण मूलभूत असं कार्य आयोगाचं आहे. त्याचबरोबर राज्यपालांनी जर विचारणा केली तर त्यांना कोणत्याही गोष्टींच्या संदर्भात सल्ला देणं, प्रशासकीय सल्ला देणं हे एक महत्त्वपूर्ण कार्य ते करतात. त्याचबरोबर राज्याच्या कायदेमंडळाने कायदा करून जर आयोगाकडे राज्य लोकसेवा आयोगाकडे जर काही कार्य सोपवली तर अशी अतिरिक्त स्वरूपाची कार्य देखील पार पाडावी लागतात आयोगाला. त्याचबरोबर आपल्या कामासंबंधीचा वार्षिक अहवाल राज्यपालाला सादर करणं हा देखील एक महत्त्वपूर्ण कार्य आयोगाचं आहे.
त्याचबरोबर आयोग हा काही महत्त्वपूर्ण बाबतीमध्ये राज्य लोकसेवा आयोग सल्ला देण्याचं कार्य करतो. म्हणजे उदाहरणार्थ सनदी सेवा आणि पदं यामध्ये भरती करण्याच्या पद्धतीच्या संबंधी सर्व ज्या बाबी आहेत त्या संदर्भात राज्यपालांना आणि राज्य सरकारला सल्ला देणं. सनदी सेवा आणि पदं यात नेमणुका करताना, एका सेवेतून दुसऱ्या सेवेत बढती देताना, बदली करताना कोणत्या तत्त्वांचा अवलंब करावा आणि अशा नेमणुका, बढत्या व बदल्या याकरिता उमेदवारांची पात्रता किंवा योग्यता कशी ठरवावी याबाबत ते सल्ला देऊ शकतात. राज्य सरकारच्या सेवेत कार्यरत असलेल्या सेवकांच्या शिस्तविषयक ज्या बाबी आहेत त्या संदर्भात देखील ते सल्ला देऊ शकतात. राज्य सरकारच्या सनदी सेवेत काम करीत असलेल्या कर्मचाऱ्याने आपले कर्तव्य बजावित असताना केलेल्या कृतीबाबत जर त्याच्या विरुद्ध न्यायालयात खटला भरला गेला असेल आणि त्या खटल्याचा खर्च राज्याच्या संचित निधीतून केला जावा अशी जर त्यांनी मागणी केली तर त्या कर्मचाऱ्याने केलेली या मागणीचा विचार करण्यासंदर्भात देखील ते सल्ला देतात. राज्य सरकारच्या सनदी सेवेत काम करीत असलेल्या कर्मचाऱ्याला आपलं कर्तव्य बजावत असताना जर इजा झाली, काही दुखापत झाली असेल आणि त्याने त्यासाठी निवृत्ती वेतनाची मागणी केली असेल तर त्याच्या मागणीबाबत, त्यासंबंधी त्याला द्यावयाच्या रकमेबाबत सल्ला देणं हे देखील एक महत्त्वपूर्ण कार्य आयोग करत असतो. एकूणच राज्य लोकसेवा आयोग आपला वार्षिक अहवाल राज्यपालांना सादर करावा लागतो त्यांना, आणि राज्यपाल तो अहवाल राज्याच्या कायदेमंडळापुढे ठेवण्याची व्यवस्था करतात. आयोगाच्या अहवालासोबतच सरकारने आयोगाच्या कोणत्या शिफारशी नाकारल्या याची माहिती त्यांना द्यावी लागते. तसेच त्या शिफारशी नाकारण्याची कारणं कोणती याचा देखील सरकारला खुलासा कायदेमंडळात करावा लागतो. आणि आयोगाच्या शिफारशी सामान्यतः नाकारल्या जात नाही. हे आपल्याला जर व्यावहारिक दृष्टिकोनातून जर बघितलं तर प्रत्येक सरकार हे आयोगाच्या महत्त्वपूर्ण शिफारशी असतात आणि म्हणून त्यांचा स्वीकार ते करत असतात. एकूणच विद्यार्थी मित्रांनो, सनदी सेवेमध्ये सनदी सेवकांची भरती करण्याच्या दृष्टिकोनातून लोकसेवा आयोग हे अत्यंत महत्त्वपूर्ण आपल्याला असल्याचं दिसून येतं. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून भारतीय संविधानातील घटना कलम 315 अंतर्गत केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग आणि संयुक्त लोकसेवा आयोग असे 3 आयोगांची तरतूद केलेली आहे. त्यातील आपण केंद्रीय लोकसेवा आयोगाची रचना आणि त्याची कार्य व अधिकार याची चर्चा केली. दुसरा जे आहे ते राज्य लोकसेवा आयोग, त्याची रचना व कार्य आणि अधिकार याविषयी चर्चा केली. पुढील भागामध्ये यातलाच राहिलेला अर्धा भाग तो म्हणजे ह्या आयोगातील तिसरा जो आयोग आहे तो संयुक्त लोकसेवा आयोग, त्याविषयी आपण चर्चा करूया. तोपर्यंत थांबूया. सर्वांचे धन्यवाद.